सिखांचे आद्य गुरु गुरु नानक देवजी महाराज यांच्या 550व्या प्रकाश पूरब वर्षानिमित्त नाशिकच्या गुरु नानक देवजी सेवा असोसिएशनच्या आणि गुरु गोविंद सिंग फाउंडेशनच्या वतीने द्वारका परिसरात भाविकांना आणि नागरिकांना सरबताचे वाटप करण्यात आले। यावेळी रघुबीर सलुजा आणि अमिता कौर सलुजा यांनी मनोगत व्यक्त केले। नानक देवजींची जन्मदिवस जयंती आम्ही साजरी करीत आहोत। नोव्हेंबर 12 तारखेला ह्या वर्षातच येत आहे। त्या उपलक्ष्यामध्ये आम्ही गुरु अर्जन देवजी जे आमचे शहीद गुरु 5वे गुरु त्यांचा शगिली जो प्रोग्राम आहे तो आम्ही 1 ते 7 तारखेला हे कार्यक्रम ठेवलेला आहे। ते सेलिब्रेट करीत आहे। लोकांना हे जे रूह अफजा त्याच्यात थंडावा, त्याच्यात पाणी, त्याच्यात भर हे टाकून लोकांना जे पास होऊन राहिले, येऊ राहिले जाणारे लोक त्यांना आम्ही सेवा देत आहोत। हे आमच्या गुरूंना आम्ही साधक त्यांना प्रणाम करीत आहोत। सेवा करून आम्ही आनंद मानित आहोत। लोकांना पण आनंद होत आहे की सेवा करून। It is our privilege that we are celebrating 550 years of Guru Nanak Jayanti, and it is really very enterprising that we do the seva with all our wealth, health and goodwill. We pray to God that He blesses all the people that are in town, and आम्हाला खूप छान वाटतं की हे दिवस आम्ही खूप सुंदर तरीकेने साजरा करतात। सगळ्यांची सेवा ते देवानी त्याची कृपा करावा आणि आमच्या खुश तब्येत असते की सगळ्यांनी स्वतःच्या शरीराच्या कोणाला ज्यांना पण त्रास आहे त्यांनी सगळ्यांनी बरा व्हावा हे आमची मनी इच्छा आहे। या प्रसंगी गुरु गोविंद सिंग फाउंडेशनचे कार्यकारी अधिकारी परमिंदर सिंग, रघुबीर सिंग सलुजा, अजय थापर, अवतार सिंग पनफेर, अमित कौर सलुजा, रेणु बिर्दी, रविंद्र कौर पनफेर, सुमित कौर आनंद, डॉली राजपूत, इंदरजीत सिंग घटोडे, ज्ञानचंद देवगन, हरजीत सिंग आनंद, हेमंत झामरे, मिल्खा सिंग हुडक, गुरुदेव सिंग बिर्दी, कुलवंत सिंग बग्गा आदी मान्यवर उपस्थित होते। सरबताचा लाभ उपस्थित भाविक नागरिकांनी घेतला। नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी देविदास पाटील, नाशिक।